फ्रेंड्स, मी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मी बनवणार आहे पळी पापड उन्हाळी वाळवण। हे तांदूळ घेतलेले आहे 4 ग्लास। ते एक दिवस म्हणजे दिवसभर आणि रात्रभर असे भिजू ठेवले आहे। मग छान वॉश केले आणि 2-4 पाण्याने आणि कपड्यावर वाळवले। आता याची मिक्सर ग्राइंड करणार आहे, म्हणजे पीठ तयार करणार आहे आणि मग मी तुम्हाला पुढील प्रोसेस दाखवते। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। मी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मी बनवणार आहे तांदूळाच्या पापड्या, म्हणजे पापड पण म्हणतात तांदूळाचे। तर हे तांदूळ मी एक दिवस रात्र भिजत घातले होते। मग ते 2-3 पाण्याने वॉश केले, त्याला वाळवलं आणि मग त्याचं हे पीठ तयार केले। हे बघा, असं पीठ तयार केलं। हे असं पीठ बारीक तयार केलं, मिक्सर ग्राइंड केलं आणि याला चाळून काढलं। छान 2-3 वेळा चाळून काढलं आणि असं खूप बारीक याला तयार केलं। आता मी याचे पापड बनवून दाखवणार। हे 6 ग्लास पाणी मी या गंजामध्ये घेतलेलं आहे आणि याला मी बॉईल करणार आहे। चांगलं उकळी फुटली पाहिजे असं बॉईल करायचं। याच्यामध्ये नंतर मग पिठाचा घोल तयार करून तो मिक्स करायचा। हे तांदूळाचं पीठ ग्लासाने मोजून घेते। 1 ग्लास, हे 2 ग्लास, तीन ग्लास, आणि हे 4 ग्लास। हे 3 ग्लास पाणी आहे थंड। आता याचा मी घोल तयार करते। हे मिक्स करायचं, गुठळ्या झाल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं। हे पळी पापड आहे, पळीने त्याला बनवायचं आणि त्याला पसरवायचं, त्यामुळे त्याला पळी पापड म्हणतात। हे असं मिक्स केलेलं आहे, एकही गुठळी राहू द्यायची नाही। पळी पापड आहे, हे पळीने बनवतात आणि पळीनीच पसरवतात, म्हणून याला पळी पापड म्हणतात। कॉटनच्या कापडवर ते टाकायचे असतात। बघा, असा गोल तयार झाला पाहिजे, याच्यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही। हे कंट्रोलचे तांदूळ आहेत, राशनचे तांदूळ म्हणतात, त्याच्यापासून मी हे पापड बनवते। हा घोल आपला तयार झाला। हे पाणी उकळायला मांडलं आहे। बघा पाणी कसं बॉईल झालं। सॉल्ट टाकत आहे 3 चम्मच। हा घोल याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये मी टाकून घेते। हा घोल असा मिक्स करायचा। बघा, एकही गुठळी तयार झाली नाही, पण हा घोल मिक्स करत राहायचा, म्हणजे त्याच्या गुठळ्या तयार झाल्या नाही पाहिजे। आता याला छान उकळी येईपर्यंत याला शिजू द्यायचं। मग याच्यानंतर शेवटी मी तीळ टाकणार आहे। ही घुसळणी आहे, डाळ घुसळणी। गुठळ्या झाल्या नाही पाहिजे म्हणून हे जर झाल्याच समजा तर याने अशा घुसळून घ्यायच्या, म्हणजे पेस्ट, फाईन पेस्ट तयार होते। बघा, असं अशी घुसळून घ्यायची। आता हे शिजत आहे आणि याने मिक्स करायची आहे अशी। याच्यामध्ये हे तीळ टाकले आहे, सगळ्यात शेवटी तीळ टाकायचे। आणि हे जिरं टाकलेलं आहे, म्हणजे आधी नाही टाकायचं, सगळ्यात शेवटी शिजल्यावर टाकायचं, कारण की याचा रंग बदलतो मग।
ह्या पेस्टचा. हे पापड आता असे कॉटनच्या कापडावर पसरवून घ्यायचे. हा कॉटनचा कापड पहिले ओला केल्यानंतर याला पसरवायचा आणि त्याच्यावर टाकायचा. हा कॉटनचा कापड मी स्पेशल याच्यासाठीच घेतला आहे, म्हणजे वापरलेल्या चादरी वगैरे कोणी यूज करतात ना, त्याच्यावर पापड टाकतात, तर ते तर मला व्यवस्थित नाही वाटत. त्याच्यामुळे मी स्पेशल हा पापडसाठी कापड घेतलेला आहे. हे पळी पापड तयार झाले. आता हे वाळल्यानंतर आहे ना 2-3 दिवस त्याला चांगलं वाळू घालायचं आणि वर्षभर त्याला ठेवू शकता तुम्ही. चांगले वाळवल्यानंतर हे पळी पापड आंब्याच्या रसासोबत खूप छान लागते. पिकलेले आंबे असतात त्या रसासोबत खायचे असतात, खूप सुंदर लागतात. असेही तुम्ही तळून खाऊ शकता.